हॅलो, मी साक्षी चव्हाण. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत तर अस्तर कमी पडलं तर कसं जॉईन करायचं ते बघणार आहोत इथे. तर हे आपण मेन फॅब्रिक साईडला ठेवून घेऊया. तर आपण अस्तरला पहिले जॉईन करून घेऊया जे कमी पडलं तिथे. तर हे बघा, वरचा पार्ट आहे तर वरच्या बाजूला फोल्ड करायचा आणि खालच्या बाजूला जे खालचा पार्ट आहे त्या पार्टला आपण असं हे दाखवल्याप्रमाणे वरती ठेवून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. मी दाखवल्या त्याप्रमाणे असं वरती ठेवून घ्या आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्या. मी एक टीप मारून घेतले. तर असं वरच्या बाजूने पण एक टीप मारून घ्यायची आपल्याला. तर हे बघा, आपण त्याच्यावर टीप मारून घेतली नाही, त्याच्या आतमध्ये असं फोल्ड करायचं आहे. आता वरचा पीस घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या खालती जो आपण जॉईन करणार आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची. अशी आपण टीप मारून त्याच्यावर घेऊया. नख मारून पण घेऊ शकता तुम्ही, त्याच्यावरती टीप मारू शकता आणि कसं सरळ येतं. तर आता आपले हे दोन्ही जॉईन करून झाले आहे. दोन्ही पार्ट्सना इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. कुठे कमी जास्त झालं असेल तर इथे तुम्ही कट करून टाकायचं आहे आधी. तर आपलं अस्तर जॉईन करून झालं आहे. आता मेन फॅब्रिक घेऊया आपण आणि त्याला अस्तर अटॅच करायचं. त्याच्या आधी आपल्याला ते आपले पीस जे आपले कमी पडत आहे, इथे मेन फॅब्रिक पण कमी पडतं आहे बघा. त्यामुळे आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. चारही बाजूला जॉईन करून घेणार आहे इथे. ते मी मार्क करून घेतलं आहे. त्या मार्कवरती आपल्याला इथे लावून सरळ कापून घ्यायचं आणि इथे लावून ते स्टिच करून घ्यायचं. शिलाई मारून घ्या इथे अशी. अर्धा इंच इथे मी शिलाई ठेवली आणि त्याच्यावरती स्टिच करून घेतलं आहे. कधी कधी आपण पाव इंच घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला कपडा असा ओपन होतो आणि धागे सगळे बाहेर यायला लागतात. त्यामुळे अर्धा इंच घ्याच. हे बघा, अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला जॉईन करून घेते आणि वरून एक टीप मारून घेणार आहे फिनिशिंगसाठी. हे बघा, मी अशी वरून एक टीप मारून घेते. किती छान फिनिशिंग येतं बघा तुम्ही. तर मी आता दुसऱ्या बाजूला पण त्याचप्रमाणे इथे हे जॉईन करून घेते दोन्ही बाजूंना. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आहे जे मेन फॅब्रिकवरती ठेवून असं सरळ बाजूला ठेवायचं आहे वरती आणि ते असं जॉईन करून घ्यायचं आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे खालती. मला येत नसेल स्ट्रेट लाईन तुमची तर तुम्ही पट्टी ठेवून इथे लाईन आखून घेऊन त्याच्यावरती तुम्ही टीप मारू शकता. तुमची शिलाई पण सरळ येईल आणि फिनिशिंग पण छान येतं. मग मार्क करून घ्या, नाहीतर पट्टीने अशी स्ट्रेट लाईन आखून घ्या इथे. हे बघा, असं ओपन करायचं आहे आणि अस्तरच्या बाजूला टीप मारायची आपल्याला इथे. असं फोल्ड करून घेऊन इथे वरून पण अशी एक टीप मारून घ्या, जेणेकरून फिनिशिंग खूप छान येतं. असं व्यवस्थित हात मारून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या स्लीव्जवरती आणि इथे अशी साईडने अशी पाव इंच शिलाई मार्जिन सोडून
स्टिच करून घ्यायचं आहे, पूर्ण त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपण मेन फॅब्रिक असं कापून घेऊया. हे बघा इथे छान आलं आहे बघा. तर मेन फॅब्रिक मी कापून घेते. एक्स्ट्रा असलेलं असतं ते आपण का घेतो, तर कपडा आपला कुठे कमी जास्त होऊ नये म्हणून आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करतो ना, त्यामुळे. हे बघा कुठे जास्त कमी झालं असेल ते कट करून घ्या. स्लीव्ज बघा किती छान झाला आहे. तर आपण आता दुसरा पण स्लीव्जचं अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊया आणि त्याला त्याचप्रमाणे आपण अटॅच करून घेऊया. ते बघा त्याचप्रमाणे मी इथे करून घेतलं आहे, वरून शिलाई मारून घेतली. असं व्यवस्थित हात मारून घेऊन त्याच्यावरती टीप मारायची आपल्याला. आणि मेन फॅब्रिक जे एक्स्ट्रा असतं ते कापून टाकायचं, कट करून टाकायचं. हे बघा अशा प्रकारे आपले दोन्ही स्लीव्ज तयार झालेले आहेत. इथे ते दोन्ही स्लीव्ज बघायचे एकावर एक ठेवून व्यवस्थित झालेत का नाही. कुठे जास्त कमी झालं असेल ते कट करून टाकायचं. बघा तुम्हाला व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.